मागच्या 3 ते 4 दिवसापासून तुमचा भाऊ अख्ख्या दिवसभरात फक्त 3च काम करत आहे आणि ते काम म्हणजेच खायचं पियायचं आणि मस्तपैकी निवांत झोपायचं. पण आजचा दिवस माझ्यासाठी कसा गेला ते तर मी तुम्हाला सांगतोच. फक्त तोपर्यंत ना तुम्ही तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. त्याचसोबत तुमच्या भावाचं ब्लॉगर विकी 14 या नावाने युट्यूब चॅनल पण आहे, त्याला जाऊन सबस्क्राईब करा. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विकी. तर भावनो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. तर भावनो, ब्लॉग स्टार्ट करायच्या अगोदर तुम्हाला मला हे सांगायचं की लोकांचे जिथं फॉलोअर्स वाढतात तिथं माझे कमी व्हायचे. आणि याचा अर्थ म्हणजे आपली आयडी खतरनाक मायनस मध्ये चालू आहे. जर का आपल्याला आपली आयडी परत प्लस मध्ये आणायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त शेअर करायला लागेल आपला ब्लॉग. तर भावनो, काय बघताय, करा ना लवकर लवकर शेअर तुमच्या भावाचा ब्लॉग. तर भावनो, आजचा विषय असा होता की दररोजच्या सारखा आज पण तुमचा भाऊ आंघोळ वगैरे करून रेडी झाला होता आणि मग रेडी येऊन बाहेर येऊन पाहतो तर काय आपल्या आजीने आणि आपल्या हायकोर्टाने दोघांनी नाही का संस्कृती जपण्याचा कार्यक्रम चालू केला. मस्तपैकी निवांत मी त्यांना मदत करत होतो तेवढ्यात मला हा कुत्रा दिसला आणि हे कुत्रा आमच्या दारामध्ये उभं होतं. त्याच्यामुळे माझ्या पण मनात विचारलं की म्हटलं याला एक पोळी देऊनच टाकू, कारण आतापर्यंत तुमच्या भावाने लोकांचा श्राप तर खूप कमवलाय, पण आता म्हटलं आशीर्वाद पण कमवावं थोडं. कुत्र्याचा आशीर्वाद घेतल्यानंतर घरामध्ये आलो आणि मग घरामध्ये आल्यानंतर मस्तपैकी घरच्यांचा एक अँड्रॉइड फोन घेतला आणि मग त्याच्यामध्ये एक पिक्चर लावून टाकला आणि मग एक तास पिक्चर पाहिल्यानंतर तुमच्या भावाला लागली होती खतरनाक. त्याच्यामुळे जास्त टाइमपास न करता जेवायला बसलो. घरच्यांना वाटलं की आता ज्यानं जेवण केलं आता हा चहा पिणार, पण घरच्यांना आता कोण सांगणार की चहासाठी तुमचा भाऊ कधीच नाही म्हणू शकत. जेवण झाल्यानंतर एक कप चहाचं पण पिऊन टाकलं आणि मग थोड्या वेळानंतर आमच्या इकडे वातावरणात एकदमच बदल झाला. 10 मिनिटं अगोदर एकदम तडकता भडकता ऊन होतं, पण 10 मिनिटानंतर खतरनाक आभाळ आला होता. म्हटलं आज 100% पाऊस येणार म्हणजे. आणि भाऊ, आजच्या ब्लॉगचा शेवट इथेच करून टाकू. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.